पोलीस दल आणि अग्निशामक दलात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान भारती विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला। यावेळी गृहमंत्री आर पाटील, वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम, उपमहापौर बंडू गायकवाड, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहआयुक्त संजीव सिंगल, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, विद्यापीठाचे कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम आदी उपस्थित होते। भारती विद्यापीठाच्या वतीने शहरातील 42 पोलीस ठाण्यांना तातडीचे वैद्यकीय मदतीचे किट्स तसेच बॅरिकेड्स पोलीस आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले। डॉक्टराच्या मुलाने डॉक्टर तर वकिलाच्या मुलाने वकील व्हावे अशी इच्छा असते, तर पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाने पोलीस दलात आल्यास बिघडले कुठे असा सवाल करत पोलिसांच्या मुलांसाठी पोलीस दलात 5% आरक्षण ठेवण्याची घोषणा गृहमंत्री आर पाटील यांनी यावेळी केली। पोलिसांना 8 तास ड्युटी, आठवड्यातून एकदा सुट्टी मिळावी यासाठी राज्यातील पोलीस दलाची संख्या वाढवण्याचा आमचा प्रस्ताव आहे। त्यासाठी मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत राज्यात 61,000 पोलिसांच्या भरतीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे। त्या प्रस्तावाला मंजुरीसाठी समर्थन द्यावे अशी मागणी आबांनी पतंगराव कदम यांच्याकडे केली। पोलिसांना वैद्यकीय मदतीचे किट्स देण्याऐवजी तुम्ही आणि मी मिळून आणखी काही कामे करू शकतो असे सांगून विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने शहरातील 5 पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलांना इंजिनियर मेडिकलला प्रवेश द्यावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली। महाराष्ट्राची शैक्षणिक परिवर्तन आणि प्रगती झाली पाहिजे ह्या उद्दिष्टाबरोबरच सामाजिक बांधिलकीचं भान डॉक्टर कदम साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी नेहमीच ठेवलंय। कदाचित भारती विद्यापीठातला कोणी उल्लेख करत असेल, पण गृहमंत्री म्हणून काही गोष्टी माझ्या नजरेतून सुटत नाही। आज गरीब विद्यार्थ्यांना सर्वाधिक मदत करणारी आणि डोनेशन देणारी जर देशातली एक नंबरची कुठली संस्था असेल तर ती भारती विद्यापीठ आहे। देशातल्या मोठ्या शहरामध्ये शैक्षणिक अधिराज्य गाजवताना आपण दुर्गम भागामध्ये गेलो पाहिजे, खेड्यापाड्यात गेलो पाहिजे, हा कर्मवीर अण्णांचा दृष्टिकोन जोपासण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला जातोय। मी या संस्थेचं करावं तितकं वर्णन हे थोडं आहे। कार्यक्रम वर्ष साजरं करत असताना आज अस्मिताताईंना, विश्वजितना माझ्या पोलीस दलाची आठवण झाली। मी या दोघांनाही आणि संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनाही मनापासून धन्यवाद देतो, कारण ज्या 2 घटकांचा आपण सन्मानाने सत्कार केला, 24 तास जागे राहून ज्यांना सेवा कराव्या लागतात, ज्यांची संकट काळामध्ये सगळ्यांना आठवण होते, पण संकट नसताना ज्यांचा सगळ्यांना विसर पडतो, अशा या महत्वपूर्ण दोन्ही सेवा आज नेमकी यांची आठवण या संस्थेला झाली। हाच भारतीय विद्यापीठातला आणि अन्य संस्थांमधला फरक आहे। या विद्यापीठाच्या माध्यमातून भारत ही जगाची ज्ञानभूमी होती। आम्ही अपेक्षा व्यक्त करू की भविष्यामध्ये भारती विद्यापीठ जगाला मार्गदर्शन करणारं शिक्षणातलं एक महत्वपूर्ण केंद्र बनावं। दुर्दैवाने दखल घेतली जात नाही, पण एखादा अनुचित प्रकार घडतो त्यावेळी टीकेची झोड उठत असते। गोलकीपर संभाव्य गोल किती टाकतो याची नोंद घेतली जात नाही, पण एखादा गोल झाला की टीकेची झोड उठायला सुरुवात होते। गेल्या वर्षभरात केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सीजने 142 अलर्ट दिले, धोक्याचे इशारे दिले, अतिरेकी आतंकवादी हल्ल्याच्या शक्यता वर्तवल्या, नाकाबंदी करणं, इंटेलिजन्स अलर्ट करणं, रात्रीचा दिवस करून काम करणं, महाराष्ट्राच्या पोलीस दलाने एकही घटना घडू दिली नाही। पण हा बातमीचा विषय होऊ शकत नाही,
याबद्दल कोणी कौतुक करत नाही. माझा एखादा पोलीस कर्मचारी कुठं झोपलेला आढळला, पेंटाला दिसला तर त्याचे फोटो माध्यमामध्ये येतात. पण सलग 2 दिवस त्याला सुट्टी न देता ड्युटी करावी लागली होती, हे कुठं येत नाही. 14 तास ड्युटी करावी लागते. सगळेजण ज्यावेळी सण साजरे करतात त्यावेळी सगळ्यांचे सण शांततेत आनंदात व्हावेत म्हणून आपल्या बायका मुलापासून त्याला रस्त्यावरून ड्युटी करावी लागते. हे लोक ना सणाला कधी घरी आहेत. सगळ्यांचं लक्ष आहे. आज सगळ्यात कमी पेन्शन घेणारं खातं कुठलं असेल तर ते पोलीस दल आहे.